आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी: खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं अवतरणारी ही नामपंढरी आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं अविरतपणे झटणारे आमचे समस्त ग्रामस्थांच्या आशीर्वादानं आमच्या या कमिटीचे समस्त कार्यकर्ते एकदा जोरदार काढवून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. आणि लक्षात घ्या महाराज, तरुणाई तेव्हाच या कार्यासाठी पुढे येते जेव्हा त्यांच्या पाठीवरती ज्येष्ठ मंडळींचा हात असतो. आणि ज्येष्ठ मंडळींनाही सुरुवातीला एक वाक्य सांगून जातो: तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा, हवं तर उतारवय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतारवय आलं आणि हा देह खाटेवर गेला की भेटायला येणारा प्रत्येकजण तुम्हाला दोनच प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न, तुमची तब्येत कशी आहे, आणि दुसरा प्रश्न, तुमची लेकरं काय करतात. त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगता यावं की आमची लेकरं आपापल्या क्षेत्रात पुढं असताना ती नामपंढरीतही तेवढीच पुढं आहे. तेव्हा मला वाटतं या वास्तव प्रपंचातला तुमच्या जीवनातला मूळ वास्तव परमार्थ साधला जाईल. आणि हे ज्येष्ठ मंडळींचं यश आहे की आज त्या अनुषंगाने आपली तरुणाई पुढं आहे. म्हणून आमच्या तरुण मंडळींसाठीही एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्या गावातील सगळी लहान लेकरं एकत्र येऊन सुंदर अशी मला वाटतं 25 ते 30 मिनिटांची या ठिकाणी नाटिका झाली. आणि खऱ्या अर्थानं शिवजयंती उत्सवाचं ही यश आहे की आपली तरुणाई खऱ्या अर्थानं आपल्या महापुरुषांचा विचार जागर करते आहे. म्हणून तर आमच्या सगळ्या लेकरांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे, दादांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे एकदिवसीय नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज, वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य आजच्या काळात जर वास्तवात कोण करसेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहेत. एकदा जोरदार कडाळून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. कारण दूरदर्शनवरती आपण आजी अतुलचं एखादं गीत ऐकलं तरी घरात मम्मी पप्या का बाते पप्या तोपक, पण त्यामागं त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतात, पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही प्रतिबंधित करतात परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करून त्यांच्या दोन्ही हातांना गठ्ठे पडलेले, पण जेव्हा मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा वारकरी दंडसंहिते आधारे प्रथम मान ज्यांचा आहे ते आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे ते आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडक हस्त, विठोवारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे तो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीन त्याने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं तर त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा या मातीत जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा आणि आमचे समस्त टाळ महर्षी या सगळ्यांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांचा मूळ खऱ्या अर्थानं वटवृक्ष रूपी वसा आहे आदरणीय बाबांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या व्यासपीठावरून झाल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या तरी खऱ्या अर्थानं खेडकर मंडळी एकदा अपेक्षा आहे जोरदार कडाळून टाळ्या होऊनच जाऊ द्यात. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग,
कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात जी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला कन्यादान, हे सगळं सोडून तुम्ही उपस्थित आहात. आपले ही मनपूर्वक व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना हा आपला नामयज्ञ सोहळा एकदिवसीय आहे आणि अनुषंग जर पाहिला तर आज शिवजयंतीचं औचित्य आहे आणि त्या अनुषंगानं गेल्या काही वर्षांपासून आपल्या समस्त तरुणाईनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं नामसंकीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. मग शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं, कारण आपल्या गावातही 2 सप्ते होतात, पण त्याही अनुषंग जर पाहिला शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या रणमार्द मावळ्यांनी एकत्र येऊन या नामयज्ञाचा घाट घातलेला आहे. मग खऱ्या अर्थानं सुरुवातीला प्रश्न असा आहे, शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं खरंच आपल्या सगळ्या ग्रामस्थांना या नामयज्ञ सोहळ्याची खरंच गरज का आहे, किंवा आजच्या आमच्या तरुणाईला खरंच कीर्तनांची गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शनमध्ये आहेत का? तुम्ही भांडून आलेत का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल, कारण सध्या बाबा काय झालंय, महाराज आले 2 तास बोलले नारळ पाकिट, तुम्ही महाप्रसाद घेऊन घरी जाऊन झोपले, दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात नाही, महाराजही गायब. लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्तातला संवाद आहे आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो, म्हणून बोलावंच लागेल. मग 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही, कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे, आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. कमिटीत आलं तर खऱ्या अर्थानं सप्तास बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढं जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं आपल्या पुण्याच्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनात असे विचारच कधी येऊ नये म्हणून त्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, जाऊ कमी बोलावं, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्राद्वारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय, तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोड जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील, आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणून शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आमच्या तरुण वर्गाचा या नामसंकीर्तनाचा घाट आहे. विठ्ठल कारण आजचा सोहळा अवर्णनीय आहे, कारण या महाराष्ट्राच्या मातीला 750 वर्षांचा अंधकार हटवून माझ्या राजानं खऱ्या अर्थानं या मातीमध्ये स्वातंत्र्याचा यज्ञकुंड प्रज्वलित केला. म्हणून ताच खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं त्या महाराष्ट्राच्या मातीतली मंदिरही सुरक्षित राहिली, आणि त्या माझ्या राजांच्या जयंती उत्सव सोहळा खऱ्या अर्थानं या ठिकाणी होतो आहे. आणि पाहिला गेलं या जयंती उत्सव सोहळ्याचं वैशिष्ट्य जर म्हटलं, या महाराष्ट्राच्या मातीत राजे अनेक झाले पण एकही त्यातले महाराज नव्हते, आणि या महाराष्ट्राच्या मातीत महाराज अनेक झाले पण त्यात राजे एकही नव्हते. पण या ब्रह्मांडाच्या पाठीवरती एकमेव महाव्यक्तिरेखा अशी झाली की ते राजेही होते आणि महाराजही होते, आणि ते म्हणजे छत्रपती एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय शिवराय. राजाचं नाव
तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयते 60 वार झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर रयते 60 वार झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या देवावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर जय शिवराय. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर वा एकदा जोरदार करून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, 393 वर्षानंतरही या महाराष्ट्राच्या नाही तर हिंदुस्थानच्या मातीतील गडकोट सुद्धा आज ज्यांच्या नामाचा जय जयकार करतात ते म्हणजे राजाधिराज छत्रपती शिवराय. पण शिवरायांचा इतिहास समजून घ्यायचं म्हटलं तर वर्तमानात राहून कधी चालणार नाही. त्यासाठी या पुण्यपावन खेडच्या मातीमधून रात्रीच्या 10च्या सुमाराला खऱ्या 9:30च्या सुमाराला निघावं लागेल पुन्हा एकदा आम्हाला. आता त्याच भूतकाळाला पुन्हा एकदा वर्तमान काळात आणण्यासाठी त्यासाठी वेळेचा आश्व आम्हाला सज्ज करावं लागेल आणि भूतकाळाचा वेद आता खऱ्या अर्थानं आम्हाला वर्तमानात आणावा लागेल. त्यासाठी लगाम खेचावाच लागेल. मग समोर दिसेल तो अंधकार, त्या अंधकाराला छेदण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि मग दिसेल तो ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा खऱ्या अर्थानं अध्यात्माचा जागर. पण त्याही पलीकडे जाण्याचा चिरंत सत्याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि पाहता पाहता वेळेचा लगाम मात्र वेगानं पुढे जाईल. ज्ञानोबा तुकोबांचा आवाज झाला, टाळ मृदुंगाचा जयघोष झाला आणि या जयघोषामध्ये अध्यात्माचं खऱ्या अर्थानं वलय आमच्या अंतकडामध्ये आलं आणि स्वराज्यातून सह्याद्रीचा वारा मात्र शांतपणे येऊ लागला. पण त्याच समय वेळेचा अश्व मात्र पुढे निघाला. रक्तात चिळकांडे अतरांचा हौदोस पिटला आणि पावनखिंडीच्या पुढे निघालो. पाहता पाहता रक्तात चिळकांड्यांमध्ये एक मिनमिनारा दिवा मात्र नजरेसमोर येऊ लागला. त्या नजरेवरती आता नजर रोखली गेली आणि पाहता पाहता इतिहासाची पानं मात्र वेगाने फडकू लागली. मिनमिनारा दिवा आता खऱ्या अर्थानं अश्व उधळत असताना पाहता पाहता असं म्हणते लयलूट करू लागला आणि त्याच वेळी इतिहासाची पानं आमच्या समोर आली. कालखंड समोर आला. कोणता? इसवी सन 1600 आदिलशाहीचं स्तोम वाजलं होतं. निजामाने डोक्यावर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलाउद्दीन खलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. 4 ऐवणे सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर थै थयाणाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाकार सजीवत नाही तर निजो दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आडवी चमकली. मालोजींच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि याच मालोजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावरती भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखरांगोळी केली आणि दिवस गेलेला मासाहेब जिजाऊंना शिवनेरच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारात अंधकारला गेला. यातनांचा कळळ मासाहेबांच्या मणी दाटला. रयतेचे हाल मासाहेब पाहू लागले. अरे सर्वसामान्य रयत रब्बी आणि हंगामी या 2 पिकांमध्ये जगणारी, पाहता पाहता ही 2 पिकं हाताशी आली तर आनंदानं बागडणारी, पण ही पिकं जर हाताशी गेली तर खऱ्या अर्थानं अन्नाचंही खरे पाहायला गेले तर हाल होताना आपल्या डोळ्यातून जणू काही अश्रूंची लयलूट करणारी. पाहता पाहता रयतेच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. अरे स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता आणि खऱ्या अर्थानं यवनांची तोलधाड यायची, आमच्या घरापर्यंत पोचायची, उमराच्या आत यायची. दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अब्रू लक्तर वेचला टाकायची आणि बेलगाम घोडे उधळून माघारी निघून जायची. हे चित्र पाहिलं मासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू उकळू लागल्या. मासाहेब खऱ्या अर्थानं शिवनेरच्या कुशीमध्ये मनोमन विचार करू लागल्या. अरे ज्यावेळे खऱ्या अर्थानं असुरांचा जन्म झाला त्यावेळे द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. ज्यावेळे खऱ्या अर्थानं धर्माला पुन्हा ग्लानी येऊ लागली त्यावेळे त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले. पण आता यवनांची तोलधाड आमच्या मातीमध्ये येते. आमच्या आया बहिणींची आबरू वाटवतीये, पण तिला वाचवणारं कोणीच नाही का? आणि त्याच वेळी मासा विचार करू लागल्या. मनोमन विचारांची खैरात झाली आणि मनोमन मासाब उतरल्या. आता नव्हे, आता वाट पाहण्याचे दिवस संपले. माझ्या पोटी उद्याचा रौद्र जन्माला येईल आणि तो रौद्र खऱ्या अर्थानं स्वराज्याचा स्वातंत्र्यदायी करेल. आणि मासाहेब शिवनेरच्या कुशीमध्ये शिवाई समोर नतमस्तक झाल्या. मुखातून बोलू म्हटले, हे अंबिके चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्ताई सिंहासने चिरपाट न्यामज पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर
जगावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1630 बाळ राजे जन्माला आले. शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती खर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्ही नाही आम्हा कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्ही नाही आम्हा कुणाची भीती आई शिवाय आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आशीर्वाद हो पाठी जय शिवराय. दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी. सकाळची वेळ होती. पाहता पाहता शिवनेरीचा दरवाजा बराच वेळ झाला बंद होता. विश्वासरावांसह इतर सारे जण आता मात्र खऱ्या अर्थानं गडाकडे कान लावून बसले होते. पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. लक्ष्मीबाई बाहेर आल्या. विश्वासरावांकडे पाहिल्याने झाले धनी अव स्वराज्याचा मुकुटमणी जन्माला आला. मा साहेब जिजाऊंच्या पोटी स्वराज्याचा स्वतंत्र देश झाला. आणि विश्वासराव आनंदून गेले. अरे जुन्नर प्रांतावरती पेढे वाटण्यात आले. सगळीकडे आनंदाला उधाण आलं. आणि मासाहेब जिजाऊंच्या मांडीवरती आता बाळ शुभ खऱ्या अर्थानं ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा आणि खऱ्या अर्थानं रामायण महाभारताच्या कथांनी समृद्ध होऊ लागले. राजांचं वय झालं 5 वर्ष. आणि याच काळात जुन्नर नगर आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट आलं होतं. पोरकी झाल्यावानी जनावरं रानमाळी फिरत होती. शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण घायला आला होता. आणि जुन्नरच्या टोकावरून बाळराजे निहळते झाले. आणि विचारलं बासाहेबांना मासाहेब हे लोक कोण आहेत? हा तर बळीराजा आहे राजे. बळीराजा राजा राजा काय असा असतो वय? आणि तशा धीर गंभीर होऊन मासाहेब उत्तरले शुभा हा बळीराजाच आहे रे. पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हापासून ही रयत पोरकी आहे राज. आणि बोबड्या बोलत राजे उत्तरले मासाहेब म्हणजे हा खऱ्या अर्थानं बळीराजा काय वय आणि त्याची ही अवस्था. आणि पाहता पाहता 5 वर्षाची लेकरं अरे जिथं आमचं लेकरू नीट बोलू शकत नाही. पण इतिहास साक्षीला आहे जुन्नरच्या माचीवर शिवण्याच्या कुशीमध्ये माझा बाळराजा रयतेची अवस्था पाहून मोठ्या उलट उतरला. मासाहेब मी मिळवेन ते राज्य मी घडवेन ते बळीराज मी होईन तो राजा. अवघ्या 5 वर्षांचे बाळराजे अवघ्या 5 वर्षांचे. अरे काय ती उमेद काय ती समज कशी आली असेल ही उमेद आणि कशी आली ही समज. बाळराजा हा मातीचाच गोळा होता ना. पण त्यांना घडवून आकार दिला तो मासाहेब जिजाऊंनी. म्हणून तर 393 वर्षानंतर आजही आमचा इतिहास ओरडून सांगतोय आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ. हल्लीचा काळ बदललाय म्हणा. अरे वैदिक काळापासून विश्वाचा सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण महाराज आता काळ बदलला. आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभराजे आकार घेत होते आता हल्ली आमच्याकडे एक नवीन पद्धत आली बेड रेस. सासूर वाशिन सुरुवातीच्या 2-3 महिने काम करते पण एकदा माहेर वाशिन झाली का बेड रेस आणि सोबतीला खऱ्या 4 दिवस सासूचे नकशिकांत कन्यादान आणि मग पोरग जन्माला आलं की खरी रेस. पोरग रेस मध्ये जात आहे पैसा उडवताना बापालाच कंगाल करताय तरी बापही गावभर सांगतो माझं पोरग किती चांगलं. अरे का तरी स्वार्थ नावाची भूमिका बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं वास्तव नजरेनं आपल्या लेकरांकडे पाहण्याचा आणि त्यांना संस्कार देत असताना कोणते संस्कार देतोय याचा विचार त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थानं करायला सुरुवात करू. त्या दिवशी पुन्हा एकदा
एकदा शिवराय जन्माला येणार नाही तर तुमच्या घराघरात उद्याचे शिवराय जन्माला येतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आज आमच्या कुटुंबाची अवस्था काय झाली. अहो आज आमची पोरं सहज बोलून जातात तुझ्यासाठी काय पण. आता काही दिवसापूर्वी साताऱ्यातील ठुसे धबधब्यावरती एक जोडपं गेलं होतं. जाताना एका निसर्गरम्य ठिकाणी ते विसावलं आणि पोरगा लाडात आलं आणि बोलता बोलता बोलून गेलं तुझ्यासाठी काय पण. तशी पोरगी उत्तरली असंच असेल तर या दरीत खोल उडी मार. मग काय अरे क्षणाचा विलंब न करता पोरानं दुसऱ्या क्षणी गाडीला किक मारली आणि पाहता पाहता गाडी मात्र दुखोल खाईत गेली. अरे काय हे, एक क्षणही त्यानं विचार केला नाही. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात ठेवलं, ज्या बापानं आपल्याला कष्टानं वाढवलं, त्यांची काय अवस्था होईल. तिथून 4 किलोमीटरवरती समर्थांची समाधी, 11 किलोमीटरवरती छत्रपतींचा राजवाडा, 16 किलोमीटरवरती छत्रपतींनी आजारपणात विश्रांती घेतलेला, ताराणीची राजधानी असलेला आणि खऱ्या अर्थानं प्रयागजी प्रभूंनी हयातभर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा. तिथून 36 किलोमीटरवरती अफजल खानाला फाडलेला प्रतापगड. आमची संस्कृती काय, आमचा वारसा काय, आमची नीतिमूल्य काय. अरे कोणत्या मौतीनं मरतोय आम्ही. महाराष्ट्रातल्या लेकरांनी मरावं पण मरणार नाही सलाम ठोकावा अशा मौतीनं. आणि खऱ्या अर्थानं जर पटत असेल तर आम्ही शिवरायांचे मावळे म्हणून घेण्यास पात्र आहोत. आणि त्याच बांगड्या आपल्या हातात भरा आणि खुशाल म्हणा तुमच्यासाठी काय पण. विठ्ठल कारण खऱ्या अर्थानं आज आम्ही शिवरायांच्या विचारांचा जागर करत आहोत. पण शिवराय तेव्हा जन्माला येतील जेव्हा आमच्या घरामध्ये मासाहेब जिजाऊ घडतील. आणि आज आमच्या जिजाऊ जर खऱ्या अर्थानं सासूनांच्या भांडणांमध्ये आणि TV सिरियल आणि मोबाईलमध्ये व्यस्त असतील तर उद्याचे शिवराय जन्माला येतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून या शिवजयंतीच्या निमित्तानं मासाहेबांना सुद्धा म्हणावंसं वाटतं, मासाहेब आम्हाला आता माफ करा. अहो विसरून गेलो इतिहास, आम्ही विसरून गेलोय परंपरा. आज चायांच्या डोक्यात पाणी झालंय, तेवढी त्याची वाफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. अहो ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा ते गावात बोंबलत हिंडत आहेत आणि आज आमच्या घरातल्या जिजाऊ TV समोर लोळत आहे. आज घराघरांचा कार्टून शो होतोय, तेवढा बॅड शो तुम्ही बंद करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. अहो केस तेवढे वाढलेले, मस्तक मात्र पोकळ आहेत. फार थोडी घरं सापडतील जिथं मुलांसाठी पुस्तक आहे. आम्ही पापाचेच वाटेकरी, तरी होईल तेवढं आमचं पाप माफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. अहो रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या. आमची इरसाल लेकरं सांगतील आई बापांच्या कृपेमुळं आम्हाला कॉप्या करता आल्या. आई बापांचाही खरंच आहे, कशाला उगाच म्हातारपणी ताप करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. खऱ्या अर्थानं राजे पण वारस हक्कानं मिळतं पण शिवबा घडवावा लागतो. राजे पण वारस हक्कानं मिळतं पण शिवबा घडवावा लागतो. जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो. म्हणून त्या शिवजयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं या पुण्यपावन दौखेडच्या मातीमधून आज मासाहेब तुम्हाला पुन्हा एकदा शिवजयंतीच्या निमित्तानं विनंती करतो, पण तुम्ही पुन्हा जन्माला यावं आणि तुमच्या पोटी पुन्हा एकदा शिवबा नावाचं बाळ या मातीत उतरावं. अरे तोच वीज कडाडली आणि मासाहेब उतरल्या. महाराष्ट्राच्या रक्षणार्थ मा जिजाऊ लढली आहे. मा जिजाऊ जन्माला यावी म्हणून सध्या मागणी वाढली आहे. पण पुनर्जन्माची गळ घालत उगत आशा न वाढवाव्यात. मा साहेब जिजाऊ जन्माला येणार नाहीत, आता त्या घराघरात घडवाव्यात, घराघरात घडवाव्यात. आणि त्या आव्हान ज्या दिवशी आमची जिजाऊ पेलण्यास समर्थ होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं धन्यता त्या मातेला असेल. कारण शिवराय जन्माला आले खरे, पण रयतेचं कल्याण हा श्वास त्यांच्या अंतकरणात त्यांनी हित भिनवलं. कारण मासाहेब जिजाऊंनी प्रत्येक पावलावर दिलेल्या त्या संस्कारांचा वसा होता. म्हणून तर आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये धन्यता प्रथम क्रमांकावर
अरे खऱ्या अर्थानं सरदार पुत्र शहाजी राजांच्या पोटी जन्मलेला बाळ शुभ, पण मासाहेब जिजाऊने दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा अंतकणात रुजला, म्हणून तर राजांचा प्रवाद छत्रपती शिवाजी राजे म्हणून झाला. म्हणून तर शिवरायांचा नामाचा उल्लेख करताना आपण जय जिजाऊ जय शिवरायच म्हणतो, कारण माझ्या जिजाऊंच्या संस्कारांची ती पुण्याई होती. म्हणून तर बाळ शुभ छत्रपती शिवराय म्हणून. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला. हाती घेतली तलवार गेला दुष्टांचा संहार, त्या फुजल्याचा कोतळा त्यानं काढिला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी जबर आहे साक्षीला. तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला. तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला. जन्मला जन्मला. मासाहेब जिजाऊ नावाच्या विद्यापीठामध्ये आता बाळराजांचं शिक्षण सुरू झालं. राजांचं वय झालं 8 वर्ष. याच काळात शहाजीराजांना पुणे जहागिरी प्राप्त झाली आणि मासाहेब जिजाऊ राजे शुभा आणि लवाजमा पुण्याच्या दिशेने निघाला. सायंकाळची वेळ होती, 7:30चा सुमार झाला होता आणि राजांचं पहिलं पाऊल आता पुण्याच्या वेशीवर पडलं आणि समोर पाहिलं राया रवानं स्मशान केलेलं पुणे. आणि बाळ शुभा मासाहेबांना उत्तरले, मासाब अहो हेच का पुणे? आणि मासाब उत्तरल्या, होय शुभा हेच पुणे. आणि मासाब इथं का कोणीच नाही का? आणि मासाब उत्तरले, आपण आहोत की. आणि मासाब पुण्यात आलो खरं, पण राहायचं कुठं? आपला वाडा कुठं आहे? आणि तशा मासाब उत्तरल्या, शुभा तुला जगण्याचा मोलाचा मंत्र शिकवते. जी माणसं पैशानं श्रीमंत असतात ती वाड्यात राहतात, पण जी माणसं मनानं श्रीमंत असतात भले शरीरानं झोपडीत पण मनानं लाखोंच्या हृदयावर अधिराज्य करतात. आपण मनानं श्रीमंत असणारी माणसं राजे. आणि बाळ राजे शांत झाले, पण त्यांचे डोळे जणू मासाहेबांना सांगत होते, झोपडीत राहतो म्हणून ताजमहालाची अपेक्षा करणार नाही मासाहेब, पण एक दिवस या झोपडीचा ताजमहालापेक्षाही सुंदर राजवाडा केल्याशिवाय राहणार नाही मासाहेब. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं आता पुन्हा आकार घेऊ लागलं. पण मासा पुण्यात आल्यात. पाहता पाहता बाळराजे सोबतीला आहेत. आणि पण पुण्यात होतं कोण? अरे रे तदूर परागंदा झालेली मासाहेबांनी दिली साथ. अरे या पुण्यात. आणि विचारलं राहते ना कुणाच्या भरोशावर? त्याच्या कडाडल्या मासाब तुमच्या शुभाराजेंच्या भरोशावर. पाहता पाहता रयतेला विश्वास पटायला लागला, घर गजबजू लागली. पण रयतेला मात्र प्रश्न पडला, अरे खावं काय प्यावं काय? मासाहेबांनो विश्वास ठेवून आपण पुण्याच्या मातीत आलोय. पाहता पाहता पुण्यात पोहोचलो, पण पुण्यात आल्यानंतर इथं खावं काय प्यावं काय? आणि पुन्हा रयत एकजूट झाली, मासाहेबांच्या समोर उभी ठाकली आणि मासाहेबांना उतरली, मासाब तुमच्या सांगण्या खातर पुण्यात आलो मासाब, तुमच्या सांगण्या खातर शेती करायला घेतली मासाब. पण मासाब 8 दिवस झाले पोरं उपाशी आहे ती मासाब, काय करावं? आणि त्याच वेळी मासाहेबांनी विचार केला, अरे ही रयत म्हणजे स्वराज्याची कवच कुंडल, आणि ही जर उपाशी असेल तर खऱ्या अर्थानं स्वराज्यासाठी ते कधीच उभी राहू शकत नाही. आणि मग मासाहेब जिजाऊंनी या हिंदुस्थानच्या मातीवर जगातली पहिली सहकाराची क्रांती केली. आणि पहिली सहकारी बँक जिथं नाव होतं स्वराज्य आणि संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या बँकेतून शेतकऱ्यांना बी बियाणं दिली, बैल जोड्या दिल्या, शेती वाढी दिली. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं पहार रोवलेलं पुन्हा आता बदलू लागलं, सोन्यासारखी माती आता बहरू लागली. अरे शेत आता मात्र खऱ्या अर्थानं फुलू लागली आणि फुलोऱ्यामध्ये आलेली पिकं आता आसमंती डोलू लागली. सकाळी शेताकडे पाहावं, शेत सोन्यासारखं चमकायचं, दुपारी शेताकडे नजर टाकावी, अरे ते हिऱ्यासारखं लखलकायचं. पण खऱ्या अर्थानं पुण्याची 7.5 आणि स्वराज्याची 7.5 अजूनही पाठ सोडायचं नाव घेत नव्हती. म्हणून तर रानगव्याचा उत्तरेकडून एक धोंडा पाहता पाहता पुण्याच्या मातीत आला. सकाळी शेत सोन्यासारखं चमकायचं, दुपारी हिऱ्यासारखं लखलकायचं, पण रानगव्याचा धोंडा असा काही पुण्यामध्ये आला की रात्रीमध्ये त्या शेताचं
मात्र स्मशान होऊन जायचं. आणि सकाळी रयत धावत आपल्या शेताच्या बांधावर जायची, स्मशान झालेलं शेत पाहायची आणि डोक्याला हात लावून गुडघ्यात खऱ्या अर्थानं डोकं घालून हमसून रडायची. अरे घराकडे जावं कसं? हाताशी आलेलं पीक आता तोंडात आलं होतं. पाहता पाहता शेतातलं पीक घरापर्यंत जाईल, घरातलं पीक खऱ्या अर्थानं तव्यावरती जाईल, तव्याचं पीठ खऱ्या अर्थानं ताटापर्यंत येईल आणि ताटात अन्न गेलं तर आपल्या लेकरांच्या पोटात जाईल. पण तेच अन्न आता रानगावे उद्ध्वस्त करतायत. करावं काय? अरे घराकडे जावं तर दारामध्ये उभी असणारी 5-5 वर्षाची लेकरं आपल्या बापाकडे पाहिलं की सांगायची, बाबा बाबा खायला द्या ना, बाबा भूक लागली, बाबा बाबा भूक लागली. अरे बोबड्या बोलत त्या पोरांच्या लेकरांच्या अंतकडातली भूक पाहावी आणि त्या शेतकऱ्यानं आपल्या लेकराचा हात झीड करावा आणि पुन्हा बांधावर जाऊन बसावं. घराकडे जावं कसं? अरे 3-3 दिवस लेकरं उपाशी आपल्या बापाची वाट पाहत होती, पण शेतात काही राहिलंच नव्हतं. तर हाताशी येणार काय होतं? शेवटी पुन्हा रयत मासाहेबांच्या जवळ आली. मासाहेबांना उतरली, मासाहेब तुमच्या सांगण्या खातर पुण्यात आलो. मासाहेब तुमच्या सांगण्या खातर शेती करायला घेतली. पण मासाहेब 8 दिवस झालं या घराचा दरवाजा अजून पाहिला नाही. मासाहेब घराकडे जावं तर बोबड्या बोलात लेकरं म्हणते ती, बाबा खायला द्यावं काहीतरी. पण खऱ्या अर्थानं जर जवळ अन्नच नसेल द्यावं काय? रानगावे हौदोस घालतात मासाहेब. आणि मासाहेबांनी विचार केला, अरे खऱ्या अर्थानं ही रयत जर जगली वाचली तर स्वराज्याचा अग्निकुंड आणि भगव्याची अस्मिता जिवंत राहील. आणि मासाहेबांनी आता खऱ्या अर्थानं बांधावर उभे असणारी पोरं स्वराज्यासाठी उभी करण्यासाठी आता एकाच दगडात 2 पक्षी मारले. मासाहेबांनी पूर्ण पुण्यात दवंडी दिली. जो कोणी रानगव्यांची शिकार करेल त्याला आता सोन्याचं कडं भेट म्हणून दिलं जाईल. आणि पाहता पाहता तरणी बाण पोरं आता घरातून शेतापर्यंत पोहोचली, हातामध्ये गोपन घेऊ लागली. पाहता पाहता भाले सज्ज झाले आणि पोरं आता दिवसभर खऱ्या अर्थानं शेताच्या घरात शेताच्या बाजूला होती. आणि रात्र झाली. पाहता पाहता चांदीपूर चांदणं आसमंती पडलं की शेतामध्ये फाला रोवून उभी ठाकू लागली. रानगावा दिसतात त्याच्यावर तुटून पडू लागली. तुंबळी धकरताना रानगावा मारू लागली. पाहता पाहता रक्ताचा सडा यात्रांचा हौदोस पाडू लागली आणि त्याची तोडलेली शेपटी मासाहेबांना दाखवायला आणू लागली. आणि सोन्याचं पाहता पाहता कडे मिळून आनंदानं उड्या मारू लागली. पाहता पाहता 1.5 महिना निघून गेला. रात्रीची वेळ होती. 12:30चा सुमार झाला होता. आणि त्याच वेळी पाहता पाहता गडकऱ्यांना पहारेकऱ्याला आदेश दिला होता. वाड्याचे दरवाजे बंद झाले होते. आणि त्याच वेळी 4-5 पोरांचं टोळकं आता लाल महालाच्या दिशेने येतं करतं झालं. वरून गडकऱ्यांना पाहिलं, पहारेकऱ्याला आदेश दिला. गडाचा दरवाजा उघडला गेला आणि ही 5ही पोरं आत आली. आणि पोरांकडे पाहत पहारेकरी उतरला, काय काम काढलं असं? तसं एक पोरग पुढे येत म्हणालं, मासाहेबांना भेटायचं आहे जी. आणि तसं पहारेकरी उतरला, अरे पण एवढ्या रात्री कुठं मासाहेब भेटतात होय? मासाहेब झोपल्यात आता, जा सकाळी या. नाही मासाहेबांना भेटला बघा, आता इथून माघारी जाणं व्हायचं नाही. एवढे शब्द ऐकले. आणि मग शेवटी गडकरी खाली उतरला. गडकरी पोरांच्या समोर उभा ठाकला आणि उतरला, काय काम काढलं असा? तसं पोरगं पुन्हा उसळत झालं, मासाहेबांना भेटायचं आहे जी. आणि त्याच वेळी पाहता पाहता सगळा गलका ऐकून मासाहेब खाली आल्या. मासाहेबांनी विचारलं, का रे लेकरांनो कशासाठी आला असा? तसं एक पोरगं पुढे येत म्हणाला, मासाहेब तुम्ही दौंडी दिलती ना, जो कोणी रानगव्यांची शिकार करेल त्याला सोन्याचं कडं भेट दिलं जाईल. मासाहेब अहो रानगवा मारला आणि तुमच्या भेटीला आलो जी. आणि मासाहेबांनी एक वेळ त्या लेकरांकडे पाहिलं, लेकराच्या डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे मासाहेब उतरल्या, का रे लेकरा सकाळी आला असता तुला काही सोन्याचं कडं दिलं नसतं? एवढे शब्द ऐकले. आणि त्या पोराच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघडू लागले. जणू काय विषाचा ज्वाला आता खऱ्या अर्थानं अंतकडापर्यंत पोहोचावा, जणू काय आगीनं तप्त झालेला बाण आपल्या काळजाला छेदून जावा, असं यात्रांचं काहूर त्या लेकरांच्या अंतकडात निर्माण झालं. डोळ्यातली आसवत दाटली आणि ती लेकरं उतरली, मासाहेब अहो खऱ्या अर्थानं रानगावा मारायचं स्वप्न 2 महिन्यापासून पाहत होतो मासाहेब. यासाठी नाही का सोन्याचं कडं मिळावं. मासाहेब रानगावा मारला की तुमच्या भेटीची आस होती, तुमचा आशीर्वाद पाठीवा पडेल म्हणून रानगावा घेऊन आलो मासाहेब. सोन्याचं कडं नको हायचा मला. आणि मासाहेबांनी त्या लेकराच्या तोंडावर हात ठेवला, ए लेकरा गप हो की रे, अरे मर्दासारखा मर्द आहे ना आणि रडतोस वय बाईसारखा, गप हो. तसं पोरगं पुन्हा उसळी दाबीत म्हणाल, मासाहेब खरं सांगतो या मासाहेब सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो बघा, मी तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी ना म्हणून इथपर्यंत आलो मासाहेब सोन्याचं कडं नकोची मला. आणि शेवटी मासाहेबांनी त्या तोंडावर हात ठेवला, त्याला कुशीत घेतलं आणि पाठीवर थाप टाका सांगितलं, लेकरा अरे रडायचं नाही, यवनांना रडवायचे आपल्याला. नाव काय तुझं? आणि पोरगा जागेवर उसळी मारत म्हणालं, तान्हा उंबरट गावचा. त्या दिवशी तान्हा जो मासाहेबांचा झाला, कोंढाण्यावरती उदयभान बरोबर लढतानाही मासाहेबांनी स्वराज्याचा राहिला. आम्ही म्हणतो स्वराज्य तलवारीच्या ताकेवर उभं राहिलंय, कदापि नव्हे. स्वराज्य
मासाहेब जिजाऊ आणि खऱ्या अर्थानं माझ्या मासाहेब जिजाऊंच्या कौतुकाच्या टाफेवर उभं टाकलंय आणि तीच कौतुकाची थाप खऱ्या अर्थानं इथले मागची पिढी या पुढच्या पिढीवर देत आहे. हे सुद्धा सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण जोपर्यंत संस्कारानं लेकरं परिपूर्ण होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमची लेकरं उद्याचे शुभाराजांचे विचार आत्मसात करू शकत नाही. आणि जोपर्यंत राजांचे विचार आमच्या अंतकरणात रुजणार नाही तोपर्यंत शिवराज्याची संकल्पना महाराष्ट्राच्या मातीत रुजणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पाहता पाहता राजे आता पुण्यात होते. पुण्याचं नंदनवन हळूहळू होत होतं. याच काळात राजे रात्रीची वेळ होती. 12:30चा सुमार झाला होता आणि राजे आपल्या घोड्यावरती येसाजी सोबत आणि निवडक मित्रांसोबत आता खऱ्या अर्थानं रोहिडेश्वराकडे जात होते. पण त्याच वेळी गर्द झाडीमधून काहीतरी आवाज आल्याचा भास झाला. थंडीचे दिवस होते. कुडकुडणारी थंडी आता अंगाला बोचत होती. पण याच वेळी कानावर आवाज पडला आणि आश्वाचा लगाम राजांनी खेचला. येसाजी स्तब्ध झाला. त्याच वेळी झाडीमधून रावजी कोंडे मात्र धावत आला आणि एक वेळ राजांकडे पाहिलं आणि उत्तरला, राजा थांबाजी थांबाजी. आणि मग मात्र राजांनी घोडा खऱ्या अर्थानं लगाम खेचला. राजे स्तब्ध झाले आणि विचारलं, कोण्या गावचे तुम्ही, कशासाठी आला? आणि त्याच वेळी रावजी कोंडे उत्तरता झाला, राज रांजाच्या पाटलानं माझी लेक बाटवली जी. माझी लेक माहेरा आली होती पण त्याच लेकीला गावच्या पाटलानं बाटवलं जी. आणि एवढे शब्द ऐकले आणि माझ्या राजाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि बालराजे खऱ्या अर्थानं येसाजी का पाहत कडाडले. येसाजी पाटलाच्या मुस्कावळा. आणि येसाजी भल्या रात्री निघाला. पाटलाच्या वाड्यासमोर आला. बाहेरून आवाज दिला, पाटील बाहेर या. पण मुजूर आणि माजूर झालेला पाटील वरच्या माचीवरून एक वेळ येसाजीकडे पाहत उत्तरला, कोण आहे रे तू? तुम्हाला माहित नाही होय? अहो शुभांचा सेवक मी तुम्हाला नेण्यास आलो आहे. आणि त्याच वेळी तो पाटील भल्या मिशीमध्ये आणि अहंकारात उत्तरला, अरे जाऊन सांग तुझ्या त्या कोणत्या राजाला, तो नावचा राजा आहे म्हणावं. अरे मी आता गावचा पाटील हाय, वतनदार पाटील. आणि मग मात्र एवढे शब्द ऐकले आणि येसाजीला बोल ठेवले. मुस्कावला पाटलाचा आणि पाहता पाहता येसाजीला दोरखंड फेकला. पाटील चिरबंद झाला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे दरबारामध्ये आता मात्र पाटलाला घेऊन येसाजी उपस्थित झाला आणि सिंहासनावर बसलेल्या माझ्या राजांच्या हातातली नंगी तलवार पाहिली. मग मात्र पाटीला हात जोडून गायाबाया करू लागला, राज चूक झाली जी, चूक झाली जी. एकडाव माफी द्या राज, पुन्हा अशी चूक होणार नाही. पण त्याच वेळी तप्त लावा उसळलेल्या डोळ्यांनी राजे उतरले, खामोश. अरे स्त्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता आणि आमच्या स्त्रीच्या देवाऱ्यातील देवतेचा असा अपमान कदापि नव्हे. आणि त्याच वेळी राजाने एक वेळ येसाजीकडे पाहिलं आणि येसाजीकडे पाहत उतरले, येसाजी पाटलाचे हातपाय कलाम करा आणि पुन्हा रांजाच्या मातीत नेऊन सोडा. अरे हिंदुस्थानच्या मातीला कळालं पाहिजे, स्त्री म्हणजे आमच्या लक्ष्मीचं रूप, ते आमच्या देवाऱ्यातील देवता. यापुढे तिचा अपमान होईल तेव्हा हाच मृत्यूदंड पाहायला मिळेल. आणि मग मात्र त्याच ठिकाणी पाटलाचे हातपाय कलाम करण्यात आले आणि पाहता पाहता पुन्हा रांजात नेऊन सोडलं. म्हणून तर जगाच्या पाठीवर एकमेव माझ्या शुभांचं चित्र असं आहे जिथं अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार नावाचे शब्द सापडत नाही. हे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. पण 393 वर्षानंतरही माझ्या राजांचा जय जयकार करताना 393 वर्षात रोज प्रत्येक वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानावर जर अत्याचार, स्वैराचार आणि बलात्कार नावाचे शब्द आढळत असतील तर आम्ही शिवरायांना डोक्यावर घेतलंय की आमच्या डोक्यात उतरवलं. याचा मात्र या निमित्तानं विचार करणं काळाची गरज आहे. कारण मी पुन्हा एकदा सांगेल, या महाराष्ट्राच्या मातीत राजे अनेक झाले. अनेक राजे बुद्धिवान होते, अनेक राजे शक्तिशाली होते, अनेक राजे चारित्र्य संपन्न होते. पण जे चारित्र्य संपन्न होते ते बुद्धी संपन्न होते असे नव्हते. जे राजे बुद्धी संपन्न होते ते शक्ती संपन्न होते असे नव्हते. पण या जगाच्या पाठीवरती शक्ती, बुद्धी, युक्ती आणि चारित्र्याचा सगळ्यात मोठा संगम असणारा महामेरू जर कोण असेल ते एकच नाव या भूमंडळामध्ये सापडतं आणि ते म्हणजे राजाधिराज छत्रपती आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. अरे माझ्या राजाचा इतिहासामध्ये प्रत्येक पानावर चरित्राचं जर खऱ्या अर्थानं अंश घ्यायचं म्हटलं तर ज्यावेळेस कल्याणची लूट झाली आणि पाहता पाहता कल्याण काबीज व्हायला हवं ही भावना राजांच्या अंतर्गतात निर्माण झाली. राजे दरबारात बसले होते आणि त्याच वेळी आबाजीकडे नजर गेली. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आबाजी सोनदेवांकडे पाहत राजे उतरले, आबाजी कल्याण काबीज व्हायला हवं. आणि एवढे शब्द ऐकले आणि विडा उचलला आबाजीनं, राजे भल्या पहाटपर्यंत कल्याण तुमच्या चरणावर असेल जी. आणि पाहता पाहता निवडक मावळ्यांसोबत आबाजी निघाला. रात्री 12ची वेळ होती. हातातल्या मशाली लखलखत होत्या, पाठीवरच्या ढाली आणि हातात असणाऱ्या तलवारी. आता मात्र यवनांचा काळ आता खऱ्या अर्थानं परामर्श करायला निघाले होते. कल्याणच्या मातीमध्ये पाहता पाहता पहिलं पाऊल पडलं, ते आमच्या पुढे निघाले. आणि नेमकं त्या क्षणाला आता खऱ्या अर्थानं विजांचा लखलकाट आणि तलवारीचा नंगा नाच सुरू झाला. पाहता पाहता झोपलेले
यवन कायमचे झोपवले, जे उठून उभे राहिले ते मात्र आसवंती पाहत राहिले. आज वाचवणारं कुणीच नव्हतं. पाहता पाहता कल्याणपूरच्या काही तासामध्ये बेचिराग झालं आणि आबाजी आता मात्र विजयाचा रणशिंग घेऊन आता खऱ्या अर्थानं सगळे सोननाद त्यानं त्या ठिकाणी घोड्यांवर लादलं. पण त्याच वेळी आबाजी नजर समोर गेली. त्या कल्याणच्या सुभेदाराची लावण्य खणी सून तिचं रूप पाहिलं आणि आबाजी काही काळासाठी स्तब्ध झाला. अरे ऐसे लावण्य आजपर्यंत पाहावायला या भूमंडळात मिळालं नाही. ऐसे लावण्य आज या उपर कधी पाहावयास मिळाले नाही. हे लावण्य माझ्या राजाच्या चरणावर असेल तर. आणि दुसरा क्षणी आबाजी सोनदेवानं आपल्या मौल्यानं आपल्या साथीदारांना आदेश दिला आणि त्याच वेळी कल्याणच्या सुभेदाराची सून मात्र कैद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी राजांसमोर आबाजी उपस्थित झाला. राज आलोची वा आलात आबाजी, जाणीव होती आम्हाला तुम्ही गेलात याचा अर्थ विजय हा नक्कीच आला असेल. आणि आबाजी उत्तरला, वय राज, विजयाची खऱ्या अर्थानं पताका घेऊनच आलोय. जे माहीत होता आम्हाला आमचा आबाजी असा माघारी यायचा नाही. पण त्याच वेळी आबाजी उत्तरला, राज पण यावेळेस या सगळ्यासोबत आणखी एक गोष्ट घेऊन आलोय बघा. आणि राजे उत्तरले, वा अरे कोणती गोष्ट आणली. आणि त्याच वेळी टाळ्यांचा आवाज झाला आणि मागचे दोन सेवक आता कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला घेऊन दरबारात राजांच्या समोर दाखल झाले. पण त्याच वेळी जेव्हा खऱ्या अर्थानं कल्याणच्या सुभेदाराची ती सून पाहिली, राजांच्या तळपायाच्या मस्तकात गेली, डोळ्यांमध्ये अग्नी प्रज्वलित झाला आणि मग मात्र एक वेळ राजांच्या डोळ्यातला एक अश्रू आस्तावरून खाली कोसळला आणि राजांची नजर त्या कल्याणच्या सुभेदारच्या सुनेकडच्या चरणावर गेली आणि राजे पुटपुटले, अशीच आमुची माता आहे, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, वदले छत्रपती. पण इथंच इतिहासकारांनी गोंधळ घातला आणि नवीनच वाक्य प्रजाती जन्माला घातली, अशीच आमुची माता असती, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, वदले छत्रपती. ज्या राजानं परमात्म्याचं सगळं स्वरूप मासाहेब जिजाऊंमध्ये पाहिलं, तो राजा असं म्हणेल की अशीच आमुची माता असती, सुंदर रूपवती. ते मूळ इतिहासातलं वाक्य असं आहे, अशीच आमुची माता आहे, सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती, वदले छत्रपती. आणि मग राजांचा जळजळीत कटाक्ष आता आबाजीवर पडला. आबाजी, जे केलं ते योग्य नव्हे. आबाजी, या उपराईची गुस्ताखी झाली तर मृत्यूदंडास पात्र राहिला. आबाजी, आबाजी याद राखा, ही कल्याणच्या सुभेदाराची सून नाही तर ही माझी बहीण आहे. आणि माझ्या बहिणीला आता पुन्हा साडी चोळी देऊन खऱ्या अर्थानं सन्मानानं माघारी न्या. आणि पुन्हा साडी चोळी देऊन त्या कल्याणच्या सुभेदाराची सून माघारी गेली. आता महत्वाचं वाक्य ऐकून जा. ज्यावेळी ही सून माघारी गेली ना, त्यावेळी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला तिच्या नवऱ्यानं विचारलं, तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का? यावर कल्याणच्या सुभेदारच्या सुनेचं वाक्य ऐका. ती आपल्या नवऱ्याला ठणकावून सांगते, अरे कौन कहता है, कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी, फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला. अरे शाहिस्तेखानाची तुटलेली बोटं घेऊन शाहिस्तेखा धावत होता. पण त्यावेळी त्याची बेगम उतरली, तुमची बहीण मागं राहिली. आणि त्यावेळी शाहिस्तेखान तुटलेल्या बोटानं सांगत होता, बेगम काळजी करू नकोस, माझी बहीण जर लाल महालात मागे असेल तिच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण खऱ्या अर्थानं ज्याच्या भरोशावर सोड आपण तिथं आहे तो म्हणजे राजा छत्रपती आहे, तो शिवा. एखाद्या अर्थानं आपल्या स्वतःच्या काय पण शत्रूच्या सैन्यातील कोणत्याही लेखी बाळीला सुद्धा कधी चुकून वाईट नजरेनं पाहणार नाही. अरे जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठ्या शत्रूंनीही ज्याच्या चारित्र्याचा गौरव करावा असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्या राजाचं गुणगौरव गात असताना ज्या दिवशी रस्त्यानं चालणारी प्रत्येक मुलगी आम्हाला आमची आई आणि बहीण दिसायला सुरुवात होईल, त्या दिवशी माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक ताई रात्रीच्या 1 वाजता सुद्धा आनंदानं रस्त्यानं चालेल. कारण तिला माहीत असेल, हा माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे, हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्या दिवशी खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा हा सोहळा परिपूर्ण कळस रूपानं साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो अशी लेकरं जिथं जन्माला येतात, तुकोबाराय म्हणतात, त्याचा सर्वसामान्य जनांना काय पण साक्षात देवांनाही हर्ष होतो. अभंगाच्या द्वितीय चरणा. कुणी कळण्या पुत्र हो तिचे सात्विक, कुणी कळण्या पुत्र हो तिचे सात्विक, कुणी कळण्या पुत्र हो तिचे सात्विक, कुणी कळण्या पुत्र हो तिचे
एकदा जोरदार करून टाळ्या आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत. आणि इथून पुढे आपल्या गावातील सप्ताहाला सुद्धा ही सवय लावून घ्यायची महाराज. कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. आणि आपल्याकडे एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा सप्ताह असू द्या, एक फोन केला का ही सगळी मंडळी धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळींचं तुमच्यावर प्रेम आहे. मग जर ह्या सगळ्या मंडळींचं तुमच्यावर प्रेम आहे तर खऱ्या अर्थाने कोणतंही प्रमाण घेतलं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का शेजारच्या राशीनकारांचं आहे? कुणाचं आहे? आपलं आहे. म्हणून आजपासून इथून पुढं लक्षात ठेवा, कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडाळून टाळ्या झाल्याच पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, माझ्या राजानं चरित्राचा गाथा असा लिहिला म्हणून तर 393 वर्षानंतरही सर्वसामान्य जनांचं सोडून द्या, पण 33 कोटी देवांनीही आपल्यामध्ये एक सुवर्ण सिंहासन निर्माण केलं. ककुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. साक्षात परमात्म्यालाही हर्ष व्हावा असं ज्यांचं कर्तृत्व होतं ते राजा शिवछत्रपती होते. म्हणून तर राजांच्या जीवनातलं पहिलं सूत्र आमच्या जीवनात जर घ्यायचं असेल, या शिवजयंतीच्या निमित्तानं माझ्या बहिणींनो खऱ्या अर्थानं तुम्हाला विनंती करून जातो, जोपर्यंत उद्याचे जर खऱ्या अर्थानं तुम्हाला शिवराय घडवावेत असं वाटत असेल, खरं सांगा महिला मंडळ, तुम्हाला वाटत नाही का हो? आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत, आपल्याही पोटी उद्याची रमाई जिजाऊ भीमाई जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची सीता आणि मीरा जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर गप्पच झाले भाऊ. फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं आमच्या तरुण मंडळींचं एवढं गोड नियोजन आहे. आणि योगायोग बाबा आज असा आहे का आज गौतमी पाटीलही सोलापूरक आहे. आणि तिला बातमी जाताना कळली, तेवढा सुंदर खेडमध्ये सोहळा चालला आहे. जाता संध्याकाळी 8 ते 10ची वेळ आहे. मग आपण भेट द्यायला 5 मिनटं खेडला जाऊ. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 20 गावात फिरत राहिली की आज गौतमी पाटील संध्याकाळी 6:15 वाजता या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, तुमच्या आजूबाजूच्या 10 गावात एक तरी माणूस त्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? खेडमध्ये. आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? कोण सायकलवर, कोण पिकअपमध्ये, कोण ट्रॅक्टरमध्ये, कोण आयशरमध्ये, कोण कशावरती, काही जीसीपीच्या फणीवर. ते झाडावर बसतात म्हणल्यावर फणीवर काय. पण सगळे कुठं? खेडमध्ये. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समानता नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग खऱ्या अर्थानं आमच्या लेकीला जर उद्याची जिजाऊ म्हणून घडवायचं असेल ते आव्हान समर्थपणे आज आमच्या घरातल्या पहिल्यांदा आईनं पेलणं गरजेचं आहे. पण आज आमच्या घरातली आई संध्याकाळी 7 ते 10 सिरियल आणि मोबाईलमध्ये व्यस्त असेल आणि आमच्या घरातली आजी जर संध्याकाळी 7 वाजता आपल्या नातीसोबत रिमोटवरून भांडत असेल तर उद्याच्या कोणत्या जिजाऊंच्या पेक्षा आपल्या अंतकरणात रुजवायची याचा विचार व्हायला हवा. म्हणून माझ्या बहिणींना हात जोडून शिवजयंतीच्या निमित्तानं पहिली विनंती करतो, राजांचं बालपण ज्यांनी घडवलं त्या मासाहेब जिजाऊ होत्या. आणि उद्याचं हे आव्हान जर तुम्ही पेलू शकलात, खेडच्या मातीतल्या उद्याच्या प्रत्येक घरात राजे शिवाजी जन्माला येतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, दुसरी विनंती तुम्हाला करून जातो. माझा राजा खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर 393 वर्षानंतरही जाती आणि धर्माच्या पलीकडं प्रत्येकाच्या काळजात आहे. याचं कारण या मातीमध्ये चरित्राचा सगळ्यात मोठा संगम जर कोण असेल ते म्हणजे राजे होते. त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सोडून द्या पण शत्रूच्या स्त्रीलाही आपल्या बहिणीचा दर्जा दिला. आणि जर आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवभक्त म्हणून गाडीवर लिहून ती गाडी ढाब्यापर्यंत नेत असेल, तीच गाडी जर कॉलेजच्या गेटवर मुलींची छेड करायला जात असेल तर आम्ही शिवरायांचे वारसदार म्हणण्यास पात्र आहोत का याचा विचार या निमित्तानं करू शकलो. आणि आजपासून दिसणारी प्रत्येक स्त्री ही माझ्या बहिणीचा अंश असेल ही भावना अंतकरणात रुजू शकलो तर मला वाटतं आजचा आपला शिवजन्म सोहळा खऱ्या अर्थानं पूर्णत्वानं सफल होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, शिवचरित्रातून जर तुम्हाला कोणती घेऊन जायची असेल तर इथून गेल्याबरोबर उद्या तुमचे मित्र तपासा.
कारण मैत्रीची सगळ्यात परिपूर्ण व्याख्या जर या जगात कोणत्या ग्रंथात आढळते ते म्हणजे शिवरायांचं चरित्र आहे. आता सध्या मुलांनी नवीन ट्रेंडिंगला वाक्य आणलं इंस्टाग्रामला, माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माज आहे. इथं जर कुणाला आपल्या मैत्रीवर एवढा प्रचंड माज असेल तर मी सांगतो म्हणून फक्त उद्या सकाळी उठल्याबरोबर आपल्या मित्राकडे धावत जायचं आणि त्याला सांगायचं, रात्री माझ्या स्वप्नात इंद्रदेव आले होते आणि इंद्रदेवांनी मला असं सांगितलं की उद्या तू मरणार आहेस, पण तुझ्या जवळचा एखादा मित्र ज्याच्यावर तुला प्रचंड माज आहे तो जर तुझं मरण पेलायला तयार असेल तर मी त्याला घेऊन जातो आणि तुला ठेवतो. आणि विचारा आपल्या मित्राला, जातोस आपल्या मैत्रिणीला विचारा, जातेस? जाईल. आणि एखादा मित्र जर सकाळी ब्रश न करता धावत धावत आपल्या घरी आला आणि तो उत्तरला, जातोस? आपण स्वतः जाऊ, आपण आहोत त्या पात्रतेचे. अरे शिवाजी हे नाव कत्तर उलट करून वाचा. शिवाजी हे नाव जर उलट वाचलं ते होतं जीवाशी. जो राजा हयातभर आपल्या जीवाशी रयतेच्या कल्याणासाठी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी. राजे आपल्यासाठी मरायला तयार आहेत, आपण राजांसाठी मरायला हवं. ही भावना जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या मनात निर्माण झाली म्हणून तर या मातीमध्ये स्वराज्य उतरलं. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. अहो खऱ्या अर्थानं माझ्या राजानं वयाच्या 13व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ घेतली आणि 14व्या वर्षी तोरणानं स्वराज्याचं तोरणं बांधलं. पुढच्या 3 वर्षात माझ्या राजानं तबलक 32 किल्ले हस्तगत केले आणि मग मात्र आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली. आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळी बाजी घोरपड्याच्या साथीनं अफजल खानानं एकत्र येऊन शहाजी राजांना एका बाजूला कैद केलं आणि दुसऱ्या बाजूला फतेखा मुसेखानला सोबत घेऊन 40,000ची फौज घेऊन बेलसरच्या दिशेने निघाला. पण 80 वर्षाच्या बाजीच्या अंतकरणामध्ये 25 वर्षाच्या तरुणाचा जुनून संचारला आणि मागच्या माचीवरून यांना मुसेखा पाडला. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आता फतेखान पाठीला पाय लावून गेला. तो जसा माघारी गेला तशी बडी बेगमचं ताट समोर आलं आणि दरबारात बडी बेगम कडाडली, कोण जाएगा, कौन जाएगा, कौन जाएगा? अरे एक भी मर्द का बच्चा नहीं मेरे दरबार में. आणि सगळा दरबार स्तब्ध होता. आणि त्याच वेळी एक रांगडा आवाज आला, हम जाएंगे बडी बेगम साहब. अरे कोण? तो ज्यानं खऱ्या अर्थानं औरंगजेबाला पकडण्यापर्यंत मजल नेली होती. अक्राळ विक्राळ देहाचा अफजल खान. हम जाएंगे बड़ी बेगम साहब. अरे अफजल निकाला, अरे हरे झंडे का सपना लिया, आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसकी छाती पे. अफजल कोसळला आणि महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडायला मग मात्र सिद्धी चाल करून आला राजे पन्हाळ्यावर. पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं पन्हाळ्याला वेढा पडला आणि मग मात्र नेताजी सिद्धी वाहवाला घेऊन सोबत आला. अरे मैत्रीची व्याख्या शिवचरित्र सोडून कुठं सापडणार नाही. आणि ज्यावेळी नेताजी समोर आला आता मात्र बळ तोकडं पडलं आणि नेताजीला मागं फिरावं लागलं. आणि मग बाजी उतरला, राज आता काय करावं? आणि राजे उतरले, बाजी प्रत्येक लढाई शक्तीच्या बळावर नव्हे तर काही लढाया युक्तीच्या बळावरती साध्य कराव्या लागतात. आणि त्याच वेळी बाजी उतरला म्हणजे राज आता काही झालं तरी बुद्धीच्या बळावर इथून निघायचं. आग्रा लक्षात आहे ना. आणि त्याच वेळी पाहता पाहता बाजी उतरला, राज एक मनी भाव व्हायची. आपण जर खऱ्या अर्थानं सिद्धीला चकवलं तर म्हणजे काय करावं? बाजी उत्तरता झाला, राज अहो खऱ्या अर्थानं यातापुरता शिवा आलाय ना राज, तुम्ही पाहिलं की नाही त्याला? हुबेहूब तुमच्यासारखा दिसतोची. आणि राजाने एवढे शब्द ऐकले आणि राजाने काहीतरी विचार केला आणि बाजीला सांगितलं, बोलून घ्या आमच्या शिवाला. आणि शिवा मात्र आत आला, राजांच्या समोर मुद्रा झाला आणि राजाने एक वेळ शिवा काशीदाकडे पाहिलं. अरे खऱ्या अर्थानं राजे उतरले, शिवा आजपर्यंत बराच वेळा ऐकला अनेकांकडून, हुबेहूब माझ्यासारखा दिसतोस तू म्हणे. आणि राजा खऱ्या अर्थानं शिवा उतरला, राज ते काय बोलणं आहे वय? अहो हुबेहूब तुमच्यासारखा दिसतो ना म्या. आणि राजे उतरले, आज पाहावंसं वाटतंय आम्हाला तुम्हाला खऱ्या अर्थानं कसे दिसतात आमच्या प्रति शिवाचे. आणि एवढे शब्द ऐकले आणि शिवा उतरला, राज फक्त 5 मिनिटं द्यायची. असा जातो आणि सदरेवरून हुबेहूब तुमच्यासारखं होऊन येतो बघा. आणि मग आता पाहता शिवा हात गेला. 10 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि प्रति शिवाजी झालेला शिवा आता खऱ्या अर्थानं राजांच्या समोर उभा ठाकला. आणि राजे पाहत राहिले, अरे शिवा हुबेहूब आमच्यासारखा दिसतोस रे, हुबेहूब आमच्यासारखा. अरे कोणी बी ओळखायचं नाही बघ तुला दोघं समोर उभे राहिले तर. आणि एवढे शब्द ऐकले आणि शिवा राजांच्या समोर आला आणि उतरला म्हणजे राज ओळखलं नव तो सिद्धी बी ओळखायचं नाही बघा आम्हाला आता. आणि राजे स्तब्ध झाले.
अरे काय शिवा बोलतोय, कसं कळालं तुला? अरे हा विषय तर बाजी आणि माझ्यातही झाला नव्हता की मी तुला प्रति शिवाजी म्हणून पाठवतोय. त्याचा शिवा राजांच्या जवळ आला, राजांना मुद्रा केला आणि डोळ्यातले अश्रू लोकवत खऱ्या अर्थानं राजाला उत्तरला, राज तुमच्या सोबतीला मी एवढा महिना आहे ते उगत आहे वय? अहो तुमच्या हृदयातले ठोकं बी जाणतो बघा हा शिवा. आणि राजाने घट्ट मिठी शिवाला मारली आणि शिवा पाहता पाहता प्रति शिवाजी होऊन एकीकडे खऱ्या अर्थानं सिद्धीच्या भेटीला निघाला आणि दुसऱ्या बाजूला विशाळगडाला जवळ करण्यासाठी आता बाजी आपल्या निवडक मावळ्यांसोबत आता मागच्या माचीवरून पलायन करणार बेट ठरला. गनिमी डाव पाहता पाहता खऱ्या अर्थानं आता प्रत्यक्षात उतरणार होता आणि त्याचवेळी खाली बातमी गेली आणि सिद्धीपर्यंत बातमी पोहोचली का आता खऱ्या अर्थानं शिवाजी राजे तुम्हा शरण येत आहे एवढी बातमी कळाली. आणि 8 महिन्यापासून पन्हाळ्याला बेडा टाकलेला आता सिद्धीचं सैन्य गाफील झालं आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं पालखीत शिवा बसला. बाजी होऊन एकीकडे सिद्धीच्या भेटीला निघाला आणि कोसळणाऱ्या धोधो पावसामध्ये वेडा ढिला पडला. या संधीचा फायदा घेऊन राजे आता बाजी करवी विशाळगडाच्या रोखेला निघाले. पाहता पाहता सिद्धी समोर आला. अरे खऱ्या अर्थानं एक एक वार सिद्धीचा होत राहिला, पण शेवटपर्यंत माझा शिवा मात्र खऱ्या अर्थानं एका सांगत राहिला. सिद्धी विचारत राहिला, सच बता कौन है तू? आणि एवढे शब्द ऐकले का सिद्धी उसळून शिवा उसळून सांगत राहिला, अरे नाही वळखलं, अरे म्या हाय शिवाजी राजा. पुढा वार व्हायचा, रक्तात चळकंड यात्रांचा हौदोस पेटला, पण शेवटची खऱ्या अर्थानं मातीत मिसळेपर्यंत माझा शिवा सांगत राहिला, म्याच हाय शिवाजी राजा. अरे दुसऱ्या बाजूला पिंडकाचं सैन्य आलं आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पावनखिंडीमध्ये आता माझ्या बाजीचे हात तुटले तरी बाजी लढत राहिला, पाय तुटले बाजी लढत राहिला, अरे शिर तुटलं धड लढत राहिलं. शेवटी विशाळगडच्या तोफेने आवाज दिला, ए बाजी तुझा राजा पोचलाय रे इथं, तुझा राजा पोचलाय रे इथं, ये अरे ये माघारी. एवढे शब्द ऐकले आणि बाजीच्या उन्यापुऱ्यात देहानं प्राण सोडले. अरे एकीकडे औरंगजेबाचं लाखोचं सैन्य होतं, दुसऱ्या बाजूला माझ्या राजाचे निवडक हजारोचे मावळे होते. तरी माझा राजा खऱ्या अर्थानं हिंदुस्थानच्या दख्खनच्या मातीचा विभक्त सम्राट झाला, कारण औरंगजेबाचं सैन्य पोटासाठी चालत होतं आणि माझ्या राजाचे सैन्य निष्ठेसाठी चालत होतं. त्या निष्ठेची धग तुमच्या रक्तामध्ये आहे, हे मात्र कधी विसरू नका. म्हणून तर माझ्या राजाकडून जर शिकायचं असेल, पहिल्यांदा मित्रत्वाची व्याख्या शिका. तो उमरडगावचा तान्हाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांच्या खऱ्या अर्थानं भेटीला निघाला, पण त्याचवेळी मासाहेब जिजाऊंसोबत वरच्या माचीवरती मात्र खऱ्या अर्थानं राजे आणि मासाहेब जिजाऊ तोरणाने हळत होत्या, कोंढाणाने हळत होत्या, कारण राजांच्या मनी होतं. अरे खऱ्या अर्थानं मिर्धानं चाल केली, माझा मुरार कोसळला, पुरंदरचा तह झाला आणि खऱ्या अर्थानं निवडक तबलक 32 केले. आता मुघलांच्या कवेत गेले, जोपर्यंत कोंढाणा हाताशी येत नाही कोकणावरती लक्ष ठेवणं अवघड. आणि त्याचवेळी नजरेसमोर होता तान्हा, पण तान्हा आपल्या लेकराच्या लग्नामध्ये रम्मान होता. करावा काय प्रश्न निर्माण झाला आणि राजांनी मासाहेबाकडे पाहिलं, मासाहेब आशीर्वाद द्यावाची. आणि मासाहेब उतरल्या, शुभा काय म्हणी भेद, आता कोणाला घ्यायचं म्हणतोय मासाहेब. आता खऱ्या अर्थानं तान्हाचा लेकराच्या लग्नात व्यस्त व्हायचा, म्या जातो आणि कोणाला घेऊनच येतो. एवढे शब्द ऐकले, मासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि आता मात्र राजे आखणी करू लागले. पण त्याच वेळी बाहेरचा हुजऱ्या मात्र धावत आला, राजांना मुद्रा केला, राज अहो खाली सदरेवरती खऱ्या अर्थानं तान्हाजी मालुसरा आणि शिलरमामा आल्या तिची. एवढे शब्द ऐकले आणि मासाहेब उतरल्या, माझा तान्हा आलाय वय आणि त्याला खाली उभा केलाय, अरे बोलाव की त्याला वर. आणि पाहता पाहता उद्रा धावत गेला. काही मिनिटं निघून गेली आणि तान्हाजी आणि शिलरमामा हात आले, राजांना मुद्रा केला आणि मासाहेबांच्या चरणावरती आता तान्हानं आपल्या लेकराच्या लग्नाची पत्रिका ठेवली आणि राजांकडे पाहत उत्तर झाले, मासाहेब यायचं बरं राजांबरोबर लग्नाला. पण त्याच वेळी राजांच्या नजरेमध्ये ते खऱ्या अर्थानं विचारांची मग्नता पाहिली आणि मग मात्र तान्हा मासाहेबांच्या जवळ आला, मासाहेब एक किचारूजी. आणि मासाहेब उतरला, बोलणार तान्हा काय विचारायचंय तुला? आणि तसा तान्हा उतरला, मासाहेब राजांच्या मनी काहीतरी बेत आहे बघा, राजांच्या मनी काहीतरी बेत आहे बघा, राज काय चाललंय या डोक्याचे? आणि राजे उतरले, काही नाही रे तान्हा, काही नाही. नाही राज, हा तान्हा आणि तुमचा देह जरी वेगळा असेल, हृदयाचा श्वास एक आहे राज. म्या जाणतो जी, माझं काळी सांगताय जी, तुमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. आणि त्यावेळी राजे उतरले, काही नाही रे, अरे काक झालेलं स्वरा पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य आता पुन्हा उभं करावं लागेल, त्या भगव्याची अस्मिता पुन्हा जिवंत करावी लागेल आणि त्यासाठी आता खऱ्या अर्थानं कोंढाणा काबीज करावा लागेल. लेकराचं लग्न व्यवस्थित कर बरं, आता मी खऱ्या अर्थानं जाऊन कोंढाणा घेऊन येतो. एवढे शब्द ऐकले आणि तान्हाने खऱ्या अर्थानं हातातल्या पत्रिका वरच्या वर भिरकावल्या आणि राजांच्या समोर आला, राज केलं ना या तान्हाला परक,
केलं ना या ताणाला परक राज. अहो खऱ्या अर्थानं तुमचा श्वास म्हणजे माझा श्वास आहे जी. आणि या ताणाला मागत ठेवून ताणाला इडा द्यायचं सोडून तुम्ही स्वतः निघाला जी. नाही राज, आता आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आणि राजे मात्र तान्हाच्या जवळ आले. तान्हा म्हणूनच सांगत नव्हतो बघ, म्हणूनच सांगत नव्हतो बघ. अरे खऱ्या अर्थानं भात्यातले बाण असे काही वेगानं जाता पण परत भात्यात येत नाही याचं फार मोठं दुःख आधीच आहे रे. अरे लेकराचं लग्न आहे, अरे तुझ्या घरी तर मंगल कार्य. आणि खऱ्या अर्थानं मंगल कार्य झालं का मग विचार करू. तर तान्हा उतरला, कसलं मंगल कार्य आलंय राज, कसलं मंगल कार्य आलंय राज. अहो इथं दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टांगली जावी आणि माझ्या घरी हिरव्या बांगड्या सजाव्यात राज. अहो दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींच्या घरावरची छप्पर लुटली जावी आणि माझ्या घरी मांडव सजावा राज. नाही राज, नाही राज, असा जातो आणि कोंढाला घेऊनच येतो. शेवटी राजांचा नाईलाज झाला आणि राजे शेलार मामाकडे आले. शेलार मामा, अहो तुम्ही तरी समजून सांगा किंवा माझ्या तान्हाला. तसा शेलार मामा उसळला, मेळात ती तलवार निघाली. राज अहो आजपर्यंत तुम्ही शांत होता पण आम्ही बी शांत होतो बघा. पण यवनांची कोल्ही कुत्रा गिधाड आता जर स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहणार असतील तर गारद केल्याशिवाय आता पुन्हा माघारी ही तलवार मेनात जायची नाही. राज राज ही तलवार फक्त दसऱ्याला ओवळून टाकायला लिंबू मिरचीसाठी नाहीची. अहो यवनांचा रक्तपात केल्याशिवाय आता ही तलवार मेनात जायची नाही. शेवटी राजांचा नाईलाज झाला. बेट ठरला. 4 फेब्रुवारी माघनवमीची रात्र, अमावस्येची काळ रात्र. आणि पाहता पाहता अधिकचं सैन्य नेणं धोक्याचं होतं. कारण कोंढाणा काबीज करणं एवढं सोपं मुळातच नव्हतं. कारण त्या कोंढाण्याला आता मात्र ज्याची वगरमिठी पडली होती आणि तो म्हणजे उदयभा. आणि उदयभानच्या सोबतीला होता त्याचा मूळ सेनानं ज्यानं एका हाती कोकण काबीज केलं तो म्हणजे शेरखा. तिमतीला 60,000ची फौज, तोफा, बदियत, अफाट. पण एक बाजू मोकळी होती आणि ती म्हणजे द्रोणागिरीची. सरळ उंच उंच असताना 350 फुटाचा कडा जिथं खऱ्या अर्थानं मुंगी जाऊ शकत नाही. काय येतील मराठे उदयभानला माहीत होतं. अरे 362 फूट सरळ उंच व्यास. अरे खऱ्या अर्थानं हा उंच व्यास मुंगीही चढू शकत नाही. काय चढतील मराठे म्हणून तिकडं खऱ्या अर्थानं जेवण नव्हते. पण बाकीच्या बाजूला मुंगी जाऊ शकत नाही. असं बेलगाम संरक्षण आता कोंढाण्याच्या बाजूला होतं. आता रात्र खऱ्या अर्थानं वैऱ्याची होती. अमावस्येची काळ रात्र, माघनवमीची रात्र. आणि या परिस्थितीमध्ये निवडक 300 मावळ्यांसोबत तन्हाज, सूर्याजी आणि शेलार मामा आपल्या मावळ्यांसोबत निघाले. पाहता पाहता जंगल आडवाटीचा प्रवास होता. एखाद्याला सळसळणारा नाग यायचा, फनफन खना काढायचा. पाहता पाहता मराठ्यांच्या रक्ताचा वास यायचा आणि पुन्हा माघारी फिरून जायचा. मावळ्यांची पावलं मात्र पुढे पडायची. पाहता पाहता जंगलाच्या आडवाटीचा प्रवास पूर्ण झाला. आता समोर गुंजवणी. गुंजवणी पार केली की द्रोणागिरी समोर येणार. आता गुंजवणी पार करणं आता आम्हाला बोलायला सोपं, तुम्हाला ऐकायला सोपं. पण कधी कोंढाण्यावर गेलात ना तर गुंजवणी नदीला अवश्य भेट द्या. या गुंजवणी नदीला गुंजवणी हे नाव का पडलं माहितीये? ज्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग एवढा प्रचंड आहे की खऱ्या अर्थानं त्या पाण्यामध्ये मासाही जगू शकत नाही. त्या पाण्यामध्ये खऱ्या अर्थानं पोहून पार होता येत नाही. त्यात अमावस्येची काळ रात्र आणि भौगोलिक दृष्टीनं पाहिलं अमावस्येच्या दिवशी पाण्याला प्रचंड वेग असतो. अशा वेगवान पाण्यामध्ये मावळे पोहून पार झाले. इतिहास आम्हाला बोलायला सोपं, इतिहास तुम्हाला ऐकायला सोपा. पण जेव्हा त्या यज्ञकुंडामध्ये आम्ही आहुती देण्याचा प्रयत्न करतो ना आणि वास्तवाला जेव्हा काळजाचा चिटकून घेतो ना तेव्हा कळतं स्वराज्य कोणत्या विस्तवावरती उभं ठाकलंय. अरे गुंजवणी पार झाली. आता समोर होता द्रोणागिरी. 362 फूट उंच व्यास असताना. पण आधीच तानाजीनं ठरवलं होतं दोरखंड टाकायचा आणि पाहता पाहता द्रोणागिरीवरून उड्या घ्यायच्या आणि खऱ्या अर्थानं कोंढाण्यावरती उदयभानचं सैन्य संपवायचं. पण एवढं सोपं नव्हतं. हातात दोरखंड आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या इंदापूरमध्ये जो दोरखंड होता ना तो आपल्या इंदापूरमध्ये बनला होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण या मातीला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे. या मातीला ताराणीचा वारसा आहे. कारण ही इतिहासानं समृद्ध असणारी माती आणि या मातीमध्ये घडलेले उद्याचे तुम्ही मावळे आहात. लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं माझ्या शिवरायांचे विचार आणि त्यांची नीती त्यांच्या मित्रांनी म्हणजे सवंगड्याने आपल्या अंतकाळात रुजवली. म्हणून तर तान्हा 362 फूट जिथं मुंगीवर जाऊ शकत नाही. दोरखंड हाताशी घेतला, दोरखंड टाकला, हर हर महादेवचा आवाज घुमला. पण दोरखंड मात्र खाली आला. पुन्हा गळ तपासून पाहिली. पुन्हा हर महादेवचा गजर झाला. दोरखंड टाकला. दोरखंड काही कापारीत बसलाच नाही. दोरखंड खाली आला. पुन्हा खऱ्या अर्थानं तान्हानं दोरखंड घेतला. जागेवरती फिरला. दोरखंड वरती टाकला. पाहता पाहता गळ मात्र लागली नाही. दोरखंड खाली आला. पुन्हा दोरखंड घेतला. प्रयत्नांची पराकाष्ठता झाली आणि शेवटी पाहता पाहता दोरखंड फेकला. हर हर महादेवचा गजर झाला आणि शी गळाला लागली. पाहता पाहता दोरखंड ओढून पाहिला. भक्कम बसल्याची जाणीव झाली आणि मग मात्र आता फटाक्याची लढ लागावी अशी एकामाग
एक एक मावळाचा चित्या झालीनं वरवर जाऊ लागला. खालून सूर्या त्यांना सांगत होता, व अरे पठ्ठ्या भले शबाज. आणि मावळे मात्र वेगानं वर जात होते. पहिली 101 मावळ्यांची टोळी आता वेगानं द्रोणागिरी पार करत होती. दोरखंड मात्र पुढे जात होता. दोरखंडावर दाब वाढत होता. पण त्याचवेळी दोरखंडाचा एक पीळ मात्र तुटला होता. आणि मात्र 101 मावळ्यांचं वजन आता दोरखंडाला भेटणं शक्य नव्हतं. पाहता पाहता मावळे वेगानं जात होते. कुणाला काहीच समजत नव्हतं. हर हर महादेवचा गजर आणि समोर यवनांना परास्त करायचं एवढी भूमिका प्रत्येकाच्या अंतकणात होती. पाहता पाहता 212 मीटरचा व्यास पार झाला. आणि अचानक धडाम या आवाजाबरोबर तान्हा मात्र स्तब्ध झाला. सूर्याजी मागून उभा ठाकला. आणि समोर पाहावं तर काय, अरे 101 मावळे जे फटाक्याच्या लढीसारखे वेगानं वर चालले होते. दोरखंड कोसळल्यानं ते सगळेच्या सगळे खाली दरीत कोसळले होते. कुणाच्या आतड्यांची गठळी बाहेरचं साम्राज्याने खळत होती. कुणाच्या डोक्याची कवटी खऱ्या अर्थानं बाजूला पडून अवास्तव पडली होती. रक्ता चिळकांडे यातनांचा हौदोस पडला होता. आणि त्या रक्त उडालेलं रक्त तान्हाच्या अंगावर पडल्यानं आता तान्हा मात्र शेंदूर फासलेला हनुमंतांसारखा दिसत होता. पण त्याच वेळी सूर्याजीनं पाठीवर हात टाकला आणि तान्हा स्तब्ध होता. 2 मिनिटांचा काळ निघून गेला आणि तान्हाच्या मनात काहीतरी विचार आले. तान्हा उत्तरता झाला, सूर्याजी पाहतोयस तब, पाहतोयस तब. आणि सूर्याजी उत्तरला, रक्त ना दादा, नाही र ते रक्त नाही, नीट बघ तो भगवा आहे. पुन्हा वर जायला हवा. आणि पुन्हा दोरखंड घेतला. आता पीळ पडला. पुन्हा खऱ्या अर्थानं कमान लागली. दोरखंड फेकला गेला. अर्धा घडणारी चूक घडणार नव्हती म्हणून तान्हा पहिल्यांदा पुढे निघाला. आणि मग मावळे मात्र निघाले. एक एक मावळा चित्या तरीनं बरोबर जाऊ लागला. पाहत आवाजात द्रोणागिरी पार झाली. तलवारी हाताशी आल्या. ढाल आपल्या दुसऱ्या हातात आली. आणि पाहत आवाजात झोपलेले यवन जागेवर झोपवले. जे उठून उभे राहिले, पाहत राहिले. अल्लाह रहम कर खुदा, मरट्याग आहे. पण पाहता पाहता आज वाचवणारं कोणीच नव्हतं. तलवारीवर ढाल आणि ढालीवर तलवार पडत होती. पाहता पाहता शेरखा समोर आला. आणि शेरखाला पहिल्याच घावात सूर्याने उडवला. आणि मग मात्र आता यवन आणि मावळे यांच्यामध्ये रक्ता चिळकांड्या जणांचा हौदोस पेटू लागला. हाहाकार सगळीकडे होता. पण आता मात्र रक्त सोडून दुसरं काही दिसत नव्हतं. आणि त्या क्षणाला सह्याद्री धनुष स्तब्ध झाला. मावळे लढायचे थांबले. यवन स्तब्ध झाले. कारण समोर उभा ठाकला होता खड्या अर्थानं कोंढाण्याचा विभक्त सम्राट उदय भान. तर दुसऱ्या बाजूला होता सह्याद्रीचा छावा तान्हा. मी शिव पीळ देत सर तान्हाकडे पाहिलं आणि उदय भान उत्तरला, सच बता कौन है तो. आणि उदय कर तान्हाजी उसळला. म्हणजे नाही वळखलं वय. अरे म्या तोच गाबोश. सीधे बता कौन है तो. आणि मग मात्र तान्हा उसळला. म्हणजे खरंच नाही ओळखलं उदय भान्या. अरे म्या तोच ज्यानं कोकणात सूर्याला चचला ना, तो हाय म्या. मतलब तानाजी मालुसुरा आहे तू. अरे भाई ओळखलं ना या वाघाला. ये आणि पुढचा वार झाला. पाहता पाहता उदयभानच्या मस्तकावर वार झाला. उदयभानचा जिरोटप कोसळला. त्याचवेळी उदयभानचा पुढचा वार तानाच्या डाव्या दंडावर पडला. रक्त चिळकांडी हस्त्रांचा हौदोस पडला. हातातली ढाल खाली पडली. आता राहिलेला एकुलता एक हात. पण वक्त गमावून चालणार नव्हतं. पाहता पाहता डोईवरचा पगडा तानानं आपल्या हातामध्ये घेतला. रक्ताची जखम ओली उचिंब होती. रक्ताची धार लागली होती. पण त्यावरही खऱ्या अर्थानं ते फटकोरं बांधलं. आणि पाहता पाहता राहिलेले एका हातात तलवार आली. आणि पुढचा वार मात्र होत राहिला. आता यवन पुढे यायला दस्तवत नव्हते. एका हातानं हर हर महादेवचा गजर करत तानाची तलवार मात्र यवनांचा वेध घेत होती. पण त्या क्षणाला कळून चुकला खऱ्या अर्थानं उदय भानला. आता मात्र हा असा हाताशी यायचा नाही. अरे शेर का छावा है, ऐसे हात नाही आएगा. आणि जणू काही गुळाच्या ढेपेला मुंग्या डसाव्या असं मागून बाणांचा वर्षाव आता खऱ्या अर्थानं तानावर होऊ लागला. पण तरी मात्र पाठमोरात तान्हा खऱ्या अर्थानं मागचे वार झेलत यवन तोडत राहिला. आणि त्याचवेळी पुढचा वार झाला उदयभानच्या मस्तकावर. आणि त्याचवेळी मागचा वार पडला तान्हाच्या मस्तकावर. तान्हाही कोसळला. उदयभानही कोसळला. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं मावळे स्तब्ध झाले. अरे सुभेदार पडला र. सगळीकडे आवाज घुमला. आणि मावळे मात्र माघारी निघाले. सूर्यानं चित्र पाहिलं. आणि सूर्यानं हातातली तलवार सरदिशी मागं फिरली. आणि मागचा दोरखंड कापला. मावळ्यांकडे पाहत उत्तरला, अरे मराठ्याच्या अवलाद आहे नव तुम्ही. अरे तुमचा सुभेदार इथं मातीसाठी पडला या. आणि तुम्ही माघारी फिरताय. आता 2 पर्याय, एक तर उडी टाकून मरा, नाही तर भगवा फडकून विजयी व्हा. आणि मावळ्यांनी दुसरा पर्याय निवडला. आणि पाहता पाहता लढायला सज्ज झाले. सूर्या चालत जवळ गेला. तान्हाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. शेवटच्या घटका मोजणारा तान्हा अजूनही आसमंती पाहत होता. भगवा जोपर्यंत फडकवत नाही डोळे माझे मिटले जाणार नाही, जणू काही सूर्याला सांगत होता.
सूर्याजीनं तान्हाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. खऱ्या अर्थानं लहानपणापासूनचं भावाचं प्रेम सगळं दाटून आलं आणि खऱ्या अर्थानं सूर्याजीनं आपल्या भाऊ जाताना पाहिला आणि डोळ्यातून अश्रूंची लयलूट झाली आणि सूर्याच्या मुखातून आवाज घुमला, तान्हा! आवाज स्वर्गापर्यंत पोहोचेपर्यंत माझ्या तान्हानं डोळे मिटले होते. मग मात्र सूर्यानं खऱ्या अर्थानं हातातली तलवार आता लालबुंद रक्तानं महकलेली आणि खऱ्या अर्थानं त्याच तान्हाच्या रक्ताचा टिळा आता सूर्यानं आपल्या कपाळी भाळी लावला आणि पाहता पाहता पुढचा वार होत गेला. वार तोपर्यंत होत गेला जोपर्यंत यवन तिथून गेला नाही. शेवटी कोंढाण्यावर भगवा फडकला. माझा तान्हा या मातीसाठी गेला, पण कोंढाण्यावर मात्र भगवा फडकून गेला. आपल्या मित्राला दिलेला शब्द खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला पूर्ण करून गेला. असा एक तरी मित्र आहे आपला. अरे शिवचरित्रातून जर तिसरा सिद्धांत कोणता शिकायचा असेल आयुष्यात खऱ्या अर्थानं तान्हा, बाजी, येसाजी, मुरारबाजी, नेताजी, खऱ्या कावजी, संभाजी असा एक तरी मित्र तुमच्या जीवनात तुम्हाला कमवता आला तर या जगात तुम्हाला खऱ्या अर्थानं विजयी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. चुकीला चूक म्हणणारा आणि परिस्थिती कोणती जग जरी विरोधात गेलं तरी तुमच्या बाजूनं भक्कम उभं राहणारा आयुष्यात एक मित्र शिवचरित्रातून खऱ्या अर्थानं आदर्श घेऊन कमवा. जीवन घडल्याशिवाय राहणार नाही. एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा. तर माझा राजा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जिवंत राहिला. माझ्याकडे शेवटचे 15 मिनिटं आहेत. फक्त जाताना या शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं शेवटी फक्त 4 गोष्टी आज तुमच्याकडे मागून जाणार आहे. कारण शिवरायांचं चरित्र म्हणजे संघटितपणाचं चरित्र आहे आणि या संघटितपणाचं चरित्र आम्ही अंतकरणात घेत असताना आज जर खऱ्या अर्थानं ज्या माझ्या राजानं समाज एकसंध केला त्या सर्व समस्त खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या हात जोडून तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना एक विनंती करून जातो. ज्या राजानं एक एक माणूस जोडून खऱ्या अर्थानं संघटितपणाचा समाज निर्माण केला आणि आज आम्ही गुंठाभर जमिनीसाठी जर रक्ताच्या भावांमध्ये आयुष्यभरासाठी वितुष्ट घेणार असू आणि खऱ्या अर्थानं गुंठाभर जमिनीसाठी रक्ताच्या नात्यावर कुऱ्हाड घेऊन धावणार असू तर शिवचरित्रातून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज. तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना. अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ गुंठाभर जमिनीसाठी आज जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर आम्ही स्वतःला शिवमावळे म्हणण्यास पात्र आहोत का? याचा विचार मात्र या निमित्तानं नक्की करून जा. हात जोडून इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना विनंती करतो महाराज आपण सगळे शेतकरी आहोत. कधी कधी शेतीचे 5-5, 10-10 लाख रुपये जवळ असतात तर कधी पाहुण्याला चहा पाजायला 5 रुपये जवळ नसतात. पण आज आपण नाहक या फुटभर गुंठाभर बांधासाठी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातला 30% कमाईचा वाटा पोलीस स्टेशनच्या पायरीवर आणि कोर्टामध्ये जाऊन वकिलांच्या खिशामध्ये देतोय. हात जोडून तुम्हाला एक विनंती ज्येष्ठ मंडळींना करतो. आज माझं तुम्हाला कीर्तन जरी पटलं नसलं ना महाराज, नाही पटलं, हात जोडून व्यासपीठावरून सांगतो मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमचा मुलगा म्हणून या शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून एक विनंती करून जातो. हात जोडून तुम्हाला विनंती करतो फुटभर जमिनीच्या बांधांच्या वादामध्ये तुमच्या पुढच्या पिढ्यांना ओढू नका. कारण ही गरम रक्ताची पिढी आहे. अहो युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू. वायू सारखा तुफान काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. त्याला जर मार्ग चुकीचा मिळाला त्याचं वादळ होतं आणि मार्ग जर योग्य मिळाला तर तीच खऱ्या अर्थानं सुनामी क्रांती केल्याशिवाय राहत नाही. आणि आज आमची तरुणाई या फुटबॉल बांधांच्या वादात जर ओढली गेली आणि त्यातून ती कोर्टापर्यंत आणि पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली तर पुढची एक पिढी सुद्धा आम्ही बर्बाद करतो हे वास्तव आहे. म्हणून या शिवजयंतीच्या निमित्तानं आज इथे एक वचन घ्या. भले खऱ्या अर्थानं फुटबॉल बांधांनी खऱ्या अर्थानं या जगात अशी आमची कोणतीच गरिबी किंवा श्रीमंतीत वाढ होणार नाही. फुटबॉल बांधांचे वाद खऱ्या अर्थानं तिथल्या तिथं मिटवा आणि पुढच्या पिढीपर्यंत ते आणू नका. आणि तोच कोर्टात आणि पोलीस स्टेशनला जाणारा पैसा जर तुम्ही मुलांच्या व्यवसायाला आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरू शकलात तर माझं एक वाक्य लिहून ठेवा. पुढच्या 10 वर्षात त्या बांधाच्या पलीकडं 2 एकर जमीन तुमची लेकरं घेतल्याशिवाय राहणार नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. दुसरं वचन माझ्या बहिणीनं तुमच्याकडे मागून जातो. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माझ्या राजानं प्रत्येक स्त्रीमध्ये बहिणीचा दर्जा पाहिला, पण ती बहीण
आज खऱ्या अर्थानं आपल्या भावाकडं फक्त खऱ्या अर्थानं खेडच्या मातीमध्ये गुंठ्याला 5 लाखाचा भाव आला म्हणून आपल्या भावाकडे हिस्सा मागायला 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन जात असेल तर माझ्या बहिणी तुम्ही किती मार्गशीर्षचे उपवास केले तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? या शिवजयंतीच्या निमित्तानं एवढा विचार मात्र नक्की करा. हात जोडून तिसरी विनंती करून जातो माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, माझ्या राजानं व्यसन केलं ते लोक कल्याणकारी स्वराज्याचं आणि आज माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई 4 रोगानं पूर्ती ग्रासली गेली आहे. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारूचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. आता आपल्याकडे वेळ कमी, एका वाक्यात पुढे सरकतो. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज, पण त्या प्रेमाला काहीतरी स्वाभिमान हवा, काहीतरी मर्यादा हवी. नाही तर वडिलांच्याच पैशावर 20 रुपयाची बँटॅकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मीला द्यायची आणि 3 दिवसानं कलर गेला का गावातल्या चौकात चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे. आणि आता कालच एक कार्ट पाहिलं कॉलेज बाबा, ते त्या पुरीला म्हणत होतं तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली गबस बावळ्या, कालच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तेव्हा तो जागेवा आला. लय अवघड आहे. हात जोडून काय तुम्हाला आणि सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती करतो, 2024 सुरू झालंय. बाबांनो शिकाल तरच टिकाल, नाहीतर कर्जतच्या बाजारात भरमुडे चिकाल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि आता इथं सगळे शेतकरी आहेत ना, सगळे शेतकरी एकदा जोरदार काढून टाळ्या आमच्या शेतकरी पोरांसाठी वाजवा महाराज. कारण बिचारे तेवढे स्वाभिमानी राहिले आहेत, पण गेल्या 6-7 वर्षांपासून त्यांच्यावर सगळ्यात मोठी 7.5 आहे. कारण शेतकऱ्याच्या मुलांना सध्या मुली मिळत का? तुमच्याकडं बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. आल्यापासून 35चे 35 नवरदेव पाहिलेत. तो भंडारा पालटून उठून उभा राहतो, आपल्याच अंग पडतो काय. बरं जाऊ द्या, महिला मंडळ वेळ कमी आहे, पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. आज जर तुम्ही खरं बोललात तर परमात्मा तुमचं ऐकणार आहे आणि ह्या वर्षी पप्प्या जेजुरीची पायरी चढणार आहे. पण आता जर तुम्ही बोलले नाहीत तर पुढचे 5 वर्ष पप्प्या जेजुरीची पायरी चढत. पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. खरं सांगा महिला मंडळ, सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? तुमचा आवाज, कारण काय झाले महाराज, तुमचा घरात यांच्यावर जेवढा आवाज आहे ना तेवढा तुमचा आवाज आज संप्रदायात राहिला नाही. म्हणून कोणी येऊन तुमच्या देव देश आणि धर्मावर टीका करून जात आहे. ज्या दिवशी तुमच्या घरात तुमचा यांच्यावर जेवढा आवाज आहे तेवढा संप्रदायात तुमचा आवाज निर्माण होईल, त्या दिवशी तुमच्या देव देश धर्मावर कोणी टीका करायचं धाडस करणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. म्हणून बोलत चला. मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? आपला बापे यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत. बरं जाऊ द्या महिला मंडळ, आता भावाच्या नात्यानं खरं सांगा, ज्यांना वाटतं, पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ, ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार काढून टाळी वाजवा. ब ब ब ब ब बरेच नवरदेव राहिले दादा गावात. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना आता शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच. मग इथं बसलेली कोणती आई मला सांगेल महाराज, शिवजयंतीच्या निमित्तानं बसल्या जागेवर मी आज शपथ घेते का आता मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आईने टाळी वाजवा. आता काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुम्हाला शेतकरी जावई चालत? यांच्या डोक्यावरची केस गेली तुमच्या पायी बोलून बोलून. आणि आता गपराहू नका. मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना तुम्हाला शेतकरी जावई सध्या चालत? आता दात खिली बसली तुमची. शेतकऱ्याच्या सध्या तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही. तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात बाबा माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वर्षी ITचे जवळजवळ माझे 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत. 500च्या स्टॅम्पवर मी गॅरंटेड राहतो मध्यस्थी. ज्यांचा पगार 90 ते 92 हजार म्हणजे 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे, मी गॅरंटेड. पण त्यांची एकच अडचण आहे दादा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही.
उद्या येऊ का सकाळी बस घेऊन खेडला? किती आई आपली पोट देतील बोटवर करा. ओय तुम्ही आता बोलत चला बो. किती आई आपली पोट देतील बोटवर करा. मग तुम्हाला जमीन काय लागते का? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरगं तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का, याचा मात्र नक्की विचार करा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो. कारण खऱ्या अर्थानं आणि आज 80% कुटुंबात मुलींच्या आयुष्याची माती मुलींच्या आईच करतायत. हे वास्तव सुद्धा मान्य करावं लागेल. कारण आज आमच्याकडं कन्सल्टला येणाऱ्या घटस्फोटाच्या डिव्होर्सच्या 80% प्रकरणांमध्ये खऱ्या अर्थानं 80% एकूण प्रकरणात 80% प्रकरणं फक्त आईचा मुलीच्या संसारात वाढता हस्तक्षेप हे महत्त्वाचं कारण आहे. आणि हात जोडून तुम्हाला एक वाक्य सांगून जातो. मला सांगा, तुम्ही रोज तुमच्या मुलीला काय सांगताय? शेतकरी नवरा करायचा. आता तुम्ही गप राहाल. शेतकरी नवरा करायचा नाही. शेतीत काम करायचं, उन्हात काम करायचं, नाही तर माझ्यासारखं वाटोळ होईल. तो काय वाटोळ झाले? बरं महिला मंडळ, आता खरं एक वाक्य शेवटी बोलून द्या. खरं सांगा, तुमच्या भगवंताची कृपा व्हावी, तुमच्या लेकीला 15 लाख रुपये पॅकेज असणारा मुलगा मिळाला, पण काही कारणास्तव जर त्याची नोकरी गेली आणि त्याला शेवटी गावाला येऊनच जर शेती करायची असेल, आता दुसरा पर्याय संपला, तर इथल्या किती आई आपल्या मुलीला सरळ माहेरी घेऊन येतील? त्यांनी बोटवर करा. आणि ज्या आई आपल्या मुलीला सांगतील की बाळा ठीक आहे काही हरकत नाही शेती कर, त्यांनी बसल्या जागेवर टाळी वाजवा. आता तुम्ही तुमच्या मुलीला रोज काय सांगताय? शेती करायची, शेतकरी नवरा करायचा, उन्हात काम करायचं. आता ती तुमचं ऐकेल का? आणि जर तिनं ऐकलं नाही आणि जर खऱ्या अर्थानं कुटुंबात वाद झाले, तुमची लेक जर माघारी आली तर आई 3 वर्ष लवकर मरते आणि मुलीच्या तर आयुष्याची माती होते. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं खोट्या अहंकारामध्ये आपल्या मुलींच्या आयुष्याची माती करू नका. जिजाऊ फक्त ऐकू नका, त्या समजून घेण्याचा पहिला प्रयत्न करा. हात जोडून जाताना एवढी विनंती करतो. दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. मोबाईल चांगला की वाईट याबद्दल बोलायला आज आपल्याकडे वेळ नाही, पण एका वाक्यात बोलून जातो. ज्या दिवशी नवरा कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल आनंदानं आपल्या बायकोकडं आपला मोबाईल 24 तासासाठी देईल, आणि ज्या दिवशी बायको कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल 24 तासासाठी आपल्या नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी करू शकेल. कारण आज 80% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गोडवे आम्ही गातोय याचा मात्र नक्की विचार करावा लागेल. कारण घराच्या 4 भिंतीच्या बाहेर आनंदी दिसणारे चेहरे या मोबाईल नावाच्या मोहजाळामूर्ती अविश्वासानं पुरते ग्रासले गेलेत. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्या मोबाईलपासून दूर व्हा. आणि सगळ्या तरुण मित्रांनो हात जोडून विनंती करतो, मागच्या 2023मध्ये महाराष्ट्रामध्ये 6262 तरुण मुलांच्या आत्महत्या फक्त हनी ट्रॅपमुळे झाल्यात. आज सौदीसारख्या स्टेटमध्ये आज खऱ्या अर्थानं अनेक कंपन्या फक्त तुमच्या सोशल साईट हॅक करण्यासाठी टपून आहेत आणि त्या तुमच्या साईट हॅक करून खऱ्या अर्थानं शेवटी मुलांना ब्लॅकमेल करून आज लाखोंचे पैसे मागतायत. बरं, ही प्रकरणं अशी घडत गेलीत की मुलं ना मित्रांसोबत बोलू शकतात ना पालकांसोबत बोलू शकतात, शेवटी आत्महत्येचा मार्ग निवडतात. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना विनंती, व्हॉट्सअपच्या कॉलपासून दूर राहा. तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. लावालावी करणार राजकारण जीवनात कधी करू नका. त्यापेक्षा झाडे लावा, झाडे जगवाचं राजकारण करा. कुणाची जिरवाजिरवी करणार राजकारण करू नका. त्यापेक्षा पावसाचं पडणारं पाणी जिरवणार राजकारण करा. कधीच राजकारणातून कोणाच्या डोक्यात कोरडा घालण्याचा विचार करू नका. गावाच्या भल्यासाठी कोरडाबंदी चराई बंदीची निर्णय घ्या, हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं. आणि चौथं व्यसन दारूचं व्यसन. ज्याच्या दुकानातून मी दारूच्या बाटल्या आणतोय तो BMW बुक करायला पुण्यात येतोय. आम्ही आमच्या बायका पोरांना आम्हाला शोधत फिरवतोय. आम्ही बाप, नवरा आणि मुलगा म्हणून घेण्याच्या पात्रतेचे राहिलो का, याचा विचार करा. या पलीकडं चिरंतन सत्य आमच्या लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने इथून पुढे प्रत्येक आईला विनंती
विनंती आहे, महिन्यातून एकदा तरी एका महापुरुषांचं अथवा एका संतांचं चरित्र जर त्याचं पारायण तुमच्या नातवंडांना तुम्ही जवळ घेऊन केलं ना, तर उद्याच्या काळात काळ कितीही बिघडू द्या, तुमची लेकरं कधी बिघडल्याशिवाय राहणार नाही. असं आपलं जीवन घडवा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर 10:30चा सुमार झालेला आहे. बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा या नात्याने क्षमा करा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीतेतला कर्मयोग आपल्या जीवनामध्ये साधला, भागवतातला मृत्यू सोहळाही आपल्या जीवनात होईल. हे दोन्ही करत असताना अध्यात्माच्या वाटेवरती कलियुगी उद्धारे हरीच्या नामे, विठ्ठलाचं नाम आपल्या अंतकणात ठेवा. काय होईल त्यानं? तर अंतकणातले काम, क्रोध, मोह, माया, लोभ हे विकार दूर होतील. हे चित्त निर्मळ होईल. निर्मळ झालेल्या चित्ताला जर परमात्म्याच्या नामाचा छंद जोडला आणि ते चित्त देवाच्या चरणावर गेलो, तर देव पाहावयासी गेलो, देवची होणं ठेलो. या नर देहाला या मृत्यूलोकात देवत्व प्राप्त होईल. आणि असा देवत्वाला गेलेला जो देह आहे तो खऱ्या अर्थानं तुकोबाराचं तुका म्हणे मज, घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. नियोजित वेळे 4 चरणांचा भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा या नात्याने क्षमा करा. मात्र योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा सोहळा उद्या परत आणि शिवरायांनी जर आपल्यासाठी उभं आयुष्य दिलंय, त्यांच्या आरतीला आपण इथं थांबलं पाहिजे का घरी गेलं पाहिजे? तुम्हीच उत्तर द्या. थांबलं म्हणून खऱ्या अर्थानं फक्त दिखाव्यासाठी नाही, खरंच जर शिवरायांची अस्मिता आपल्या अंतकणात जिवंत असेल तर आरती होईपर्यंत कुणीही आपली जागा सोडणार. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुका